बघतायत. अशा प्रकारचा खेळ आहे क्रिकेटचा. चला धन्यवाद. एका साईडला आपल्या ज्योती मॅडम आहेत. तर नासिर चाचा यांनी सुद्धा मैदानावरती यायचं आहे. तर नासिर चाचा यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा शेवटचा आणि अंतिम सामना आहे जिकडे ग्रुप बी मधून आणि दोन संघांदरम्यान जो आपला सामना जो आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आहे JCC बी संघ, तर समोर तेजस 11 संघ. पहिले 3 चेंडूचा खेळ झाला. पहिले षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 धाबा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. हो हो, येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू. कौस्तुभ 2 मिनिटं थांबवतोय. पुन्हा एकदा आपण सत्कार करतोय माजी पंचायत समिती सदस्य आणि एक सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा अग्रगण्य सहभाग असतो अशा बहुजन विकास आघाडीच्या माननीय ज्योती अशोक कुडू यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद मॅडम, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. वेलकम वेलकम वेलकम. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावातील ही स्पर्धा हितांश शिवांश 11 प्रीमियर लीग 2024 आणि त्या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. 12 संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आणि उद्या सुद्धा आपण 12 संघांना पाहणार आहोत. कौस्तुभ मेहर माझ्याशी जोडले गेलेत. नवापूर गावचा एक सुपुत्र आहे आणि सध्याच्या घडीला आपण बघितलं अनेक अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये सुंदर समालोचन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कौस्तुभ, चालू सामन्याबद्दल पुन्हा एकदा आपण जाऊया कौस्तुभ मेहर यांच्याकडे. षटक संपलंय 1 आणि जर धावफलक आपण बघितलं तर तब्बल 5 धावा धावफलकावर. नितेश पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका समोर. हो हो हो, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. डीजे थँक्यू. चौकार आला नाही तर चौकारानं आतापर्यंत 8 धावा धावफलकावर. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. 10 धावा सॉरी. 2 चेंडू 10 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू कॅप मधून ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा लगातार दुसरा या षटकामध्ये. धन्यवाद तिथे आणखीन एक सन्मान करतोय आपण नासिर चाचा यांचा. क्रिकेटवरती असलेलं प्रेम नासिर चाचाचा आपण पाहिलेला आहे. काशीनाथ जाधव यांच्या माध्यमातून आपण हा सन्मान करतोय नासिर चाचा यांचा. तर नासिर चाचा धन्यवाद, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. हितेश, तुला सुद्धा विनंती करतो की व्यासपीठावरती ये. मॅनफॉर्म खांबाळा. यावेळी आपण बघितलं तर पुन्हा एकदा कौस्तुभ मेहर माझ्याशी जोडले गेले. पण सध्याच्या घडीला जे पाहुणे आपल्या व्यासपीठावरती येत आहेत त्यांचा मान आणि सन्मान करणं ही भारतीय परंपरा आहे आणि त्या परंपरेचा आपण पहिला इथे नक्कीच गौरव करतोय या सर्व नामवंत अशा आपल्या मान्यवरांचं. पुन्हा एकदा ओव्हर टू कौस्तुभ मेहर. ट्राय करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का? तर येस, चेंडू अडवलाय. पहा कशा प्रकारे सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली गेली होती आणि त्याला उत्तर आतापर्यंत दोन्ही बॅटरने कशा रीतीने दिलंय या दुसऱ्या षटकामध्ये, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितेश पाटील सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय पैकी नाहीये. तोपर्यंत सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती वेगाने सुरुवात आहे. पण जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे राम जी की चाल देखो, आंखों की मचाल देखो. थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत JCC बी संघाचे शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये, जिकडे सुपर 12 मध्ये कुठला संघ दाखवला येईल हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. राहुल पुळेकर नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ड्राईव्ह केला चेंडूला पुन्हा एकदा गॅप मधून. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅटरने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. बजने दे धड़क
धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सन्मान करतोय हितेशजी घरत. आपण बघितलं तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व खांबाळा परिसरातील, त्यांचा सन्मान केला जातोय. हितेश पागदरे यांना विनंती करतो, हितेश मात्रे यांना विनंती करतोय की आपण सन्मान करायचा आहे. हितेश घरत एक नामवंत व्यक्तिमत्व आपण पाहतोय. बघा आपण प्रेक्षक पहा, जिथे पाहायला तिथे फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आज पहिला दिवस आहे आणि असं वाटते तिसरा दिवस आहे. आज पहिल्या दिवशी एवढी गर्दी आहे, तिसऱ्या दिवशी किती गर्दी होईल. हो 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 हो, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला आणि दोन्ही खेळाडू अजूनही चेंडूला पाहतायत की चेंडू गेला तर निघून गेला कुठून. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट आणि काय अटॅकिंग सुरुवात आतापर्यंत JCC B ने या मॅच मध्ये करून दाखवलंय. तब्बल 26 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू बरोबर बॅनरला टच आणि त्याचं उत्तर आलंय 4 धावा. थँक्यू. तब्बल 30 धावा. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये जवळजवळ 10वा सामना चालू आहे आणि त्यामधून इतक्या वेगाने सुरुवात झाली ना की अक्षरशः दबामध्ये आणून ठेवलंय त्याची 11 संघाला. पहा पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, त्यानंतर जवळजवळ 10 चेंडूमध्ये 4 चौकार लगवल्यात आणि 4 चौकार असे लगवल्यात ना की पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवले. काय इकडून कमबॅक होईल, काय इकडून ब्रेक थ्रू येईल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, काय इकडून ब्रेक थ्रू येईल आणि ब्रेक थ्रू आलाय त्याची संघासाठी. इथेच रबाडा बॅक टू द पवेलियन गॉन. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. थँक्यू. 30 धावा 30 रन. लास्ट बॉल टू गो. तिसरं षटक मार्गस्थ आहे जिकडे ब्रेक थ्रू आलाय आणि नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत. राहुल पोलेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं ऑन साइडला सन्मान दिला गेला चेंडूला डिफेन्सिव्ह मोड मध्ये. तोपर्यंत सिंगल रन. 3 षटकाचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती JCC B संघाच्या. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि लगेचच बोलूया. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. थँक्यू डीजे, थँक्यू. चला यानंतर ग्रुप सी ला सुरुवात होणार आहे जिकडे दोन्ही संघ कॅप्टन्स टीम साहेबा आणि त्यानंतर गुरुदत्त मनेलपाडा दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉक्स कडे येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. ते बॅनर कडून थोडा हात खाली करायचा आहे कारण नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जिकडे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहा या मॅच मध्ये आतापर्यंत काय घडलंय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि त्यानंतर 2 षटकानंतर इतक्या वेगाने सुरुवात झाली होती ना की अक्षरशः दबावामध्ये आणून ठेवलं होतं. परंतु तो ब्रेक थ्रू आलाय संघासाठी आणि तो ब्रेक थ्रूचा दबाव JCC B संघासमोर कुठपर्यंत येईल आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये ते धावांचं टार्गेट ठेवतील त्याची 11 संघासमोर येणारी कालवेल सांगणार आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल 32 धावा धावफलकावरती जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 खेळाडूंमधून चर्चा झाली आणि बघूया या चर्चेमध्ये काय घडलंय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. जोपर्यंत 1 धाव. 33 रन. 33 धावा धावफलकावर जिकडे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पहा षटक चांगलं आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या आहेत. एक निर्धाव चेंडू आलाय आणि ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या 3 षटकामध्ये झाली होती आणि तिकडून ब्रेक थ्रू आला आणि अखेरच ब्रेक थ्रू नंतर थोडंसं थांबवलं आतापर्यंत त्याची 11 संघाने JCC B संघाला. 33 धावा लास्ट 3 बॉल पहिल्या इनिंग मधील करण पुन्हा एकदा सज्ज होतोय.
मोठा फटका ऑन साईडला, क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु काय जबरदस्त फेकी 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 फेकी. हो हो, इकडे थोडीशी चुकी झाली. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला गेला होता, चांगलं क्षेत्र तिकडे झालं होतं, फेकी सुद्धा झाली गेली होती, परंतु थोडीशी चुकी त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे एक धावफलकावर 34 रन. 4 चेंडूचा खेळ झाला, 34 धावा धावफलकावर. जिकडे शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला. ड्राईव्ह करायचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेलाय तो परत सिंगल. लास्ट बॉल टू गो आफ्टर फर्स्ट इनिंग. 35 रन, लॉस ऑफ 1 विकेट. JCCB शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे करण सज्ज होतं अनिकेत समोर, आणि त्या धावफलक बघितलं तर 35 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल टू गो. मोठा फटका ऑन साईडला, चेंडू हो हो, इकडे काय घडलंय, चेंडूने इतकं उंची घेतली की नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 39 धावा धावफलकावरती आहेत. 40चं टार्गेट ठेवलंय आणि दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉक्सकडे येऊन थांबायचं आहे. जिकडे थँक्यू डीजे, थँक्यू. चला दोन्ही संगणक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. ज्योती कुडू मॅडम या ठिकाणी उपस्थित आणि यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही कर्णधार आलेत का? टीम सायबा आणि गुरुदत्त. ज्योती कुडू मॅडम यांना विनंती की आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर टॉस केला जातोय. टेल इज द कॉल फ्रॉम गुरुदत्त अँड टेल इट इज. थँक्यू. मी विनंती करेन ज्योती मॅडमने की आपण स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद आम्हाला जोडल्याबद्दल. निर्णय नक्कीच विचारणार आहोत. काय घेणार? आम्ही घेणार क्षेत्ररक्षण. मनीष, कशा प्रकारची तयारी आहे एकंदरीत या स्पर्धेसाठी? गुरुदत्तचा ज्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिलाय, या स्पर्धेमध्ये काय इंटेंटने खेळ करणार आहात? आमची तर म्हणजे प्रॅक्टिस काय नव्हती, तर आजच पोर आलती. आज मॅच होती ना, तर आजच खेळायला नाही, डायरेक्ट आता खेळणार आम्ही. आणि डायरेक्ट आता सायबा टीम तर एकदम खतरनाक आहे ना, डेंजर टीम आहे. आता आम्ही पण ते तसं खतरनाकच खेळायला लागेल आम्हाला पण. स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं इथं आल्यानंतर? स्पर्धेचं आयोजन आहे खतरनाक, लाईट्या बिट्या जबरदस्त, जाम मजा येईल. पब्लिक बघू शकता तुम्ही, 100 करोड पब्लिक आहे ग्राउंडमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. येस, तर थँक्यू ज्योती कुडवणे. मुझू जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केला असता. खूप साऱ्या शुभेच्छा. थोडी मॅच चालू आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाहीये, नंतर चर्चा करूयात. चला प्लीज इथून सर्वांनी मागे या. बाउंड्री लाईनच्या बाहेर सर्वांनी यायचंय. पडद्याच्या लाईनच्या आतमध्ये सर्व व्हॉलेंटियर्स 1 मिनिट मॅच थांबवायची. मॅच थांबवायची 1 मिनिट. तिथे चौकार आहे त्यामुळे तिथे आतमध्ये कोणी थांबू नका. सर्वांनी जे व्हॉलेंटियर्स आहेत आपण कामाला लागायचंय. जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी लवकरात लवकर तिथे दाखल व्हा आणि सर्वांना त्या पडद्याच्या मागे घ्या, कारण बाउंड्री पुढे सुद्धा आहे. डाई लागली गेली तर कदाचित तिथे लागू शकतं. खेळाडूंना कोणत्याही प्रकारची इजा होईल या प्रकारचं कृत्य होणार नाही याची काळजी घ्या. सो लेट्स प्लेचा इशारा. एक मोठी मॅच, धाबांचा पाठलाग करायचा आहे. 40 आणि तो करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नितेश पाटील आणि त्याच्या साथीनं राहुल पुळेकर. 3 चेंडू आणि 6 धावा. पहा हा सामना कशा प्रकारे रंगणार आहे. 2 डाकड संघ. चेंडू निघून गेला ऑन साइडला. चेंडू सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. थँक्यू.
बघा राहुलने काय सांगितलंय, हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन, अशी ही मॅच. कारण या 40चा पाठलाग अपयश कुणालाही मंजूर नाहीये डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये. आणि पहिल्या षटकाचा हा खेळ जवळजवळ 5 चेंडूचा चालला आणि 11 धाबा धावपलकाचा. आस्किंग रन रेट काय सांगतोय, षटकाकडे 10 धाबा गरजेच्या होत्या, पहिल्या षटकामध्ये 11 धाबा आल्यात, म्हणजेच आस्किंग रन रेटला भेटल्यानंतर येणाऱ्या 3 षटकांसाठी खूप मोठं बळ मिळेल. परंतु आता हा शेवटचा चेंडू काय सांगणार आहे. नितेश पाटीलने मागील मॅचमध्ये जो काही खेळ दाखवलाय तो अतिशय उच्च दर्जाचा होता. विजयजी आमच्यासमोर जोडले जात आहेत आणि विजयजी या मॅचला बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा आता बदलताना दिसतोय. निश्चित पॉजिटिव क्रिकेट देखने को मिलेगा क्योंकि पहले ओवर में ही 11 रन आए हैं, अभी भी एक गेंद का खेल बाकी है और जिस तरह का टारगेट रखा है वो अच्छा शॉट यहाँ पर देखिए, बढ़िया 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 गेंद तेज गति से यहाँ पर 4 रनों के लिए आती हुई, मिलेंगे रन 4 तो हो जाएगा बड़ा पार. यस आणि चौकार आलाय. चौकार आल्यानंतर धावपलकाचं जर नजर टाकली तर 15 धाबा धावपलकर द्यात. विजयजी एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते, डीजे थांबवतोय. कसं आहे की अपयशाला सुद्धा काहीसा अंत आहे, असं नाही वेळ काळ बदलत नाही, वेळ काळ बदलते आणि कदाचित या मॅचने, या फटक्याने, या षटकाने तेजस्वीलांची वेळ कदाचित बदलताना दिसेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा म्हणजे ही ग्रेट स्टार्ट आहे आणि ही ग्रेट स्टार्ट या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी पुरेशी आहे. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आहेत, JCCB काही कमी नाही आहे, त्यामुळे JCCBचा रंगतदार खेळ तो सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. निश्चित शुरुआत अच्छी है तो अंत भी अच्छा होगा, इसलिए कहते हैं कि आपकी शुरुआत अच्छी है तो अंत भी अच्छा होगा और शुरुआत अब अच्छी हुई है. हर गेंद बहुत ही महत्वपूर्ण होगी. देखिए अब दबाव यहाँ पर है, पहले ओवर के बाद 15 रन आए हैं, एक बड़ा लक्ष्य है और इस लक्ष्य का पीछा करते हुए सभी खिलाड़ी अब इस मैदान में हाजिर है. आए हुए तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत है. जितना कठिन संघर्ष होगा जीत भी उतनी शानदार होने वाली है. शानदार जानदार ये खेल हम देख रहे हैं इस समय. हितांशिले नाही, महत्वाचं षटक आहे. हितेश रबाडा गोलंदाजी मार्कवरती आणि राहुल पुळेकर. बघा राहुल अशा प्रकारचा फलंदाज आहे, तो मोठमोठी वादळं चिरणं जाणतो आणि वादळं चिरणं जाणत असताना आता या समोर आलेल्या संकटाला भेदणं हे सर्वाधिक मोठं त्याच्यासमोर चॅलेंज आहे. परंतु ज्या वेळेला तेजस्वीलांवरती संकट आल्यात त्या वेळेला राहुल हा नव्यानं आणि निखरत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. काय रबाडा त्याला थांबवेल का, हा सर्वाधिक मोठा सध्याचा प्रश्न आहे. परंतु नितेश पाटील ये अलग किस्म का खिलाडी है, अलग किस्म का खिलाड़ी है. ओहो, ये क्या हुआ है, ती श्री कृष्ण जगन्नाथम वाली कहानी, ये क्या हुई वाली कहानी है. चेंडू हाताला लागून बॉर्डर लाईनच्या बाहेर, मोळे चौकार, 4 धाबा. थँक्यू डीजे. लगातार 3 चौकाराला देवेन मेहर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. परंतु नितेश पाटील कधी कधी हवा अशी वाहते ना, त्यावेळेला परिस्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं असं आपण अनेक वेळा ऐकलंय. सध्याला स्थिती सुद्धा तीच आहे. इथे परिस्पर्श झाल्यासारखा स्पर्श झालाय आणि धावा कोऱ्यानं वसूलला गेलात. ऑन साईडला चांगली फिल्डिंग, राहुल पाटील फ्रेम मध्ये आलात आणि एकदा मात्र धावून पूर्ण केली जाते. विजयजी कुणालाही वाटलं नव्हतं या 40 धावांचा पाठलाग होण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाईल. खांदे उंच जरूर होते JCCBचे, परंतु तुमचे जर खांदे 1 इंच वरती असतील तर आम्ही 2 इंच उंच करणार, असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये. नो डाउट्स, क्योंकि उसी तरह का क्रिकेट यहाँ पर पॉजिटिव क्रिकेट खेलते हुए देखने को मिलता हुआ, क्योंकि हिम्मत हारना नहीं है, हिम्मत के साथ आपको अच्छा खेल दिखाना है. देखो बढ़िया क्रिकेट, ओहो यहाँ पर बहुत लंबे समय के बाद विकेट गिरता हुआ, बड़ी मछली जाल में फंसती भी, जिस विकेट की जरूरत थी वो विकेट यहाँ पर गिरता हुआ और उसके साथ संगीत आता हुआ. थँक्यू. काय घडलंय मैदानात, दुधाला उकळी यावी आणि आपण थंड करायला ठेवावं आणि अशा दुधामध्ये मिठाचा खडा येऊन पडावं, दूध नसावं, अशी काहीची स्थिती मैदानामध्ये दिसली. आणि राहुल पुळेकर हा मैदानाबाहेर जात असताना पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण गवळी. धावपलकाती धावा 21 आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. कुछ भी हो सकता है और कुछ अभी होने लगा है. कारण JCCBला सुद्धा इथे कमबॅक करण्याची संधी मिळाली. रबाडाने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. जिस विकेट की जरूरत है विकेट जरूर आया है. विकेट के बाद अब परिवर्तन होगा. क्रिकेट एक खेल ही ऐसा है जिसमें आप परिवर्तन देख सकते हो, लेकिन परिवर्तन करने की क्षमता होनी चाहिए. सिंगल यहाँ पर मिलता हुआ, सिंगल के साथ रनों की गति भी बढ़ती हुई. अब जिस दिशा में आप जा रहे हो दिशा के साथ आपका सिग्नल सही होना चाहिए, वो सिग्नल यहाँ पर मिलता हुआ. स्वाभाविक खेळ, इन शॉर्ट स्वाभाविक खेळ खूप महत्वाचा आहे.
म्हणतात ना, न किसी के अभाव में जियो न किसी के प्रभाव में जियो, ये जिंदगी खुद अपनी है, उसको अपने स्वभाव में जियो. स्वभावात जगावा लागेल. स्वाभाविक खेळ नितेश पाटीलचा दिसतोय. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. नितेश पाटील सांगतोय कुछ दिन शांत क्या बैठ गए, सबको लगे शेर ढेर हो गए. 12-14चं इक्वेशन आहे. मॅच कुठे आली आहे. कोण म्हणतो 40 होत नाही, हे सांगतात आम्ही केल्याशिवाय राहत नाही. परंतु JCCB एक असा संघ आहे, मागील 2 स्पर्धा जर आपण पाहिल्या तर लढवय्या खेळ त्यांनी सुद्धा दाखवलाय. या संघर्षामधून मार्ग काढणं ते सुद्धा जाणतात. परंतु संघर्ष कोणाचा किती मोठा आहे याची लेवल कुणी पाहिलेली नाही आहे. त्यामुळे या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारणार याची आतुरता सर्वांना लागले. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, या मॅच साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. या दोन्ही टीम साठी व्हॉट अ मॅच. लगातार 3 चौकारला अजित पवार यांच्याकडे 500 रुपये. राहुल पाटील गेम चेंजर बॉलर यावेळेला बॉलिंग मार्क वरती. ऑन साइडला इनटू द गॅप 4 रन्स. फासला क्लिअर. ये हुई ना बात. थँक्यू डीजे. धावपल कती धाबा 30. लगातार 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस अजित पवार यांच्याकडून. राहुल 6 चेंडू ऑन साइडला. आता करणने खेळून काढलाय. सिंगल साठी 1 धाव येते. तेजस इलेव्हनने काय आठवलं होतं मला, एक SPL दरम्यानची मॅच आठवतीये. दुर्गेश इलेव्हन वर्सेस तेजस इलेव्हन. 38 धावांचा पाठलाग जितक्या वेगाने जितक्या द्वेषाने केला होता तितका द्वेष आज नितेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आणि क्या कहने राहुल पुलेकर, करण गवलीके साथ जी दिली आहे त्या साथीला पाहता ही मॅच पुढे आपल्या बाजूने झुकती करण्याचा प्रयत्नाने वाटचाल करतायत. परंतु JCCB अजूनही मॅच संपलेली नाहीये. या संघामध्ये कुवत आहे या धावांना वाचवण्याची. चेंडू अडवला गेलाय. प्रणय पवार फेकी करतोय. अजूनही मॅच जिवंत आहे. JCCB विचार करतेय आतापर्यंत झालं ते ठीक आहे, इथून पुढे चुका होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आणि ती काळजी घेत असताना आज कोण करणार हर हर महादेव, कारण महाशिवरात्रीचा दिवस आहे. या 2 संघांपैकी एक संघ ज्याला रेवरचा तिकेट. क्लीन बोल्ड. ये ताकत है, ये नजाकत है और ये सुनहरी पेशकश है राहुल पाटिल की. व्हाट अ बॉल. थँक्यू डीजे. फासला 7-8 का. 8 म्हणजे गाठ. सध्या तर सोडवणं शक्य नाहीये दोघांनाही. एकालाही गाठ सोडवण्यासाठी 7 देणं गरजेचे आहे. परंतु 7 देत असताना गाठ सुटणार नाही याची दुसऱ्याला काळजी घेणं गरजेचे आहे. दोन्ही एंड कडून मॅच ऑन आहे. राहुल पाटील समोर. विमल सिंग. शेवटचा बॉल. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल. ओहो काय जबरदस्त फिल्डिंग. टाळ्या आपोआप वाजतायत. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. हे जेवढे टाळ्या वाजवणार आहेत ते कोणा एका संघाचे प्रशंसक नाही आहेत, हे क्रिकेटचे दर्दी प्रेमी आहेत आणि त्यांनी या एफर्टला टाळ्या वाजवल्यात. विजयजी ही मॅच आता ऑन कोणासाठी राहिली आहे बघा. हा चौकार नाही आणला, या चौकाराबरोबर ही मॅच आणल्यासारखं चित्र आहे. कदाचित ही फिल्डिंग तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत आठवताना दिसणार आहे. विमल सिंगने मारलेला तो फटका एका धाब्यासाठी स्ट्राईक रोटेट झाली आहे. 6-7 पर्यंत मॅच येऊन थांबली आहे. 6-7 असताना विमल सिंग समोर. आशिष नवीन गोलंदाजी मार्क वरती आहे. हलक्या हाताने खेळलंय. चेंडूला सन्मान दिला गेलाय. चौकाराने जर का मॅच विन केली तर 500 रुपये अजित पवार यांच्याकडून.
विजयजी आमच्या साथीने जोडले गेलेत, परंतु विजयजी म्हणतात की नक्की घडलंय तरी काय. 40चा पाठलाग करायचा होता, आतापर्यंत सोपं राहिलं नव्हतं या 40चा पाठलाग करणं, परंतु ते झालंय. आणि हे खऱ्या अर्थानं आमचं वसई विरारचं बॉक्स अंडरआर्म क्रिकेट आहे, जिथे प्रत्येक संघ आज तोडीस तोड देत असताना 30 संघ 30 संघांवरती भारी पडतात. एकमेकांना कोणता संघ केव्हा हरवेल काही कळत नाही, आणि त्याचीच प्रचिती या मॅचने दाखवली आहे. मैदानात आशिष सज्ज झालाय, त्याच्यासमोर नितेश पाटील, हितांश युगांश 11. प्रीमियर लीग मध्ये चेंडू सीमारेखा पार. कोण म्हणते होणार नाही, आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. चौकार आलाय आणि या मॅच मध्ये आता जान जोगली आहे. हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू. अनेकांचे प्रेडिक्शन खरे ठरल्यात, अनेकांचे प्रेडिक्शन चुकीचे ठरल्यात. आता 2 धाब्यांची गरज आहे. चेंडूंचा खेळ 4 मध्ये 2. जिंकणार कोण? चौकारने मॅच जिंकवली. अजित पवार यांच्याकडून 500 रुपये आहेत. काय नितेश पाटील. ओहो चेंडू अडलाय. ये क्या हुई. अनिकेत मोरेश्वर शिवलकर जरूर आले, परंतु कुठे ना कुठेतरी या मॅचची गरमाई या मॅचला वेगळ्या वळणावरती नेऊन जाताना दिसली. परंतु काय जबरदस्त सामना झालाय. एका धाब्याची गरज आहे. विमल सिंग कडक यावेळेला स्ट्राइक एंड वरती. टॅप टिपिकल टॅपने फिनिश. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम तेजस 11 आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय संघ JSCCB. कहते हैं उसको अपना रियल